आपण सगळे जे निर्माण झालेले आहोत, सूर्य चंद्र कोणत्या वंशातले असं आपण सगळे जे निर्माण झालेले आहोत ते परमात्म्याच्या पासून निर्माण झालो. तो सगळ्या जगाचा पिता आहे की नाही, बरोबर. आणि त्याच्यापासून आपण निर्माण झालेले असताना त्याच्यानंतर पुढे कोण निर्माण झालं? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या पासून मग पुढचा सृष्टी विस्तार सूर्य वंशाचा चंद्रवंशाचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला सापडतो. एकीकडे मरीची येतात, एकीकडे अत्री येतात, आणि मग तो पुढचा सृष्टी विस्तार झाला असं आपल्याला पाहायला सापडतं, बरं का. मग मला सांगा, या सृष्टी विस्तारामध्ये तुम्ही कोणत्या वंशाचे आहात, तुमचे मूळ पुरुष कोण, असं म्हणल्याच्या नंतर तुम्ही कोणाचं नाव सांगता? नारायणाचं नाव सांगता, ब्रह्मदेवाचं नाव सांगता, का तुमच्या कुळातला जो कोणी मूळ पुरुष तुम्हाला माहिती आहे त्याचं नाव सांगता? कसं सांगता सांगा बरं, बोला ना, बोला ना. तुम्ही कोणत्या कुळातले आहात याचा विचार सांगत असताना मी नारायणाच्या कुळातला असं कोणी म्हणतं का? मी पांडुरंगाच्या वंशातला आहे असं कोणी म्हणतं का? म्हणत मी ब्रह्मदेवाच्या वंशातला असं कोणी म्हणले का? मी अत्री ऋषीच्या कुळात जन्माला आलो असं कोणी बोलला का? मरीचीच्या कुळात मी जन्माला आलो असं कोणी बोलला का? कोणी बोलला नाही. आणि मग मला जर विचारलं कोणी तुम्ही कोणत्या कुळातले, मी म्हणतो गुंडा महाराजांच्या कुळातला. आमच्या मूळ पुरुषाचं, ज्यांच्यापासून आमच्या कुळाला हे मोठेपण प्राप्त झालं, त्या महापुरुषाचं नाव मला सांगणं गत्यंतरच नाही की नाही, दुसरं मला तेच सांगावं लागतं की नाही. मला सांगा, मी गुंडा महाराजाच्या पासून माझी सगळी वंश परंपरा जर सांगायला लागलो तर ते चुकलं का? मी नारायणाच्या पासून माझी वंश परंपरा सांगायला लागलो तर ते चुकलं. कोणतं चुकलं सांगा ना मला, कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे सांगा ना. दोन्ही बरोबर आहेत ना. मग दोन्ही बरोबर जर असतील तर गुंडा महाराजापासून मी माझी वंश परंपरा सांगणं आणि नारायणाच्या पासून माझी वंश परंपरा सांगणं, या दोन वाक्याचा समन्वय करता की एकाला टाकून एकाला घेता हो? समन्वय केला पाहिजे. याला गुणोपसंहार म्हणतात, बरं का. परमात्म्याच्या पासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज निर्माण झालं. मग सृष्टी प्रक्रिया जर असेल पुढची तैत्तिरीयाची, आणि बृहदारण्यकाने वर्णन करत असताना तर तेजः असृजत असं सांगितलं असेल, तर मग आकाश आणि वायूला टाळायचे असं नाही. मी गुंडा महाराजाच्या पासून माझा वंशविस्तार सांगायला लागलो याचा अर्थ मला नारायणापासून माझा वंश निर्माण झाला हे टाळायचं आहे असं समजायचं कारण नाही. असा प्रकार जो विचारात घ्यावा लागतो याला म्हणतात गुणोपसंहार. एखाद्या ठिकाणी एखाद्या साधना निर्देश असणं, एखाद्या ठिकाणी एका परमात्म्याच्या गुणाचा निर्देश असणं, अन्य ठिकाणी त्या परमात्म्याच्या गुणाचा निर्देश नसणं. एका ठिकाणी निर्देश आहे आणि एका ठिकाणी त्या देवाच्या गुणाचा जर निर्देश नसेल तर परमात्म्याच्या सगळ्या गुणाचं एकत्रीकरण करून त्या वाक्यामध्ये अन्य वाक्यामध्ये वेदाच्या परमात्म्याच्या गुणाचं जे चिंतन आलेलं आहे ते सगळं एकत्रित करून मग गुणाचा उपसंहार एकत्रीकरण करून परमात्म्याच्या स्वरूपाचं निर्धारण आपल्याला केलं पाहिजे, बरं का. मग विधेय गुण असतील, काही ठिकाणी निषेध्य गुण परमात्म्याचे सांगितलेले असतील. हे विधेय गुणच खरेत, निषेध्य खरे नाहीत, निषेध्यच खरेत, विधेय खरे नाहीत असं म्हणायचं कारण नसतं. त्या सगळ्या गुणाला एकत्रित करून परमात्म्याच्या संबंधाने आपल्याला काही स्वरूपाचा विचार करावा लागतो. याला म्हणतात गुणोपसंहार. आणि गुणोपसंहाराचा न्याय सिद्ध केला जगद्गुरु शंकराचार्याने. गुणोपसंहाराचा न्याय म्हणजे नियम म्हणजे पद्धती. या गुणोपसंहाराच्या चिंतनाची जी पद्धती आहे त्याच पद्धतीनं सृष्टी प्रक्रियेचा विचार सुद्धा गुणोपसंहार न्यायानं करा असं आचार्याने सांगितलं, बरं का. अजून त्याच पद्धतीने जर आपल्याला विचार करायचा झाला तर परमात्म्याच्या प्राप्तीची अंतरंग साधना सांगत असताना एका वाक्याने वेदवाक्याने आपल्याला सांगितलं, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य. या वाक्याचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला किती साधनं मिळाली सांगा ना मला. कोणतं साधन मिळालं? आत्मदर्शनाकरता काय करा? श्रवण करा. पुढे काय करा? मनन करा. पुढे काय करा? निधिध्यासन करा. पुढे काय करा? संपून टाका. एवढंच त्या वचनानं सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं, बरं का. दुसरीकडे मात्र वेदांत ग्रंथाचा विचार करत असताना आपल्याला तत्वम पदार्थ शोधन नावाच्या साधनाचा अजून एक विचार सांगितलेला पाहायला सापडतो. मग आता या बृहदारण्य आपण ज्या उपनिषदाचा विचार केला त्या उपनिषदाच्या वाक्यामध्ये आपल्याला तत्वम पदार्थ शोधनाचा निर्देश मिळाला नाही, पण अन्य वेदांत ग्रंथामध्ये तत्वम पदार्थ शोधनाची परमात्मा स्वरूप साक्षात्काराकरता साधनता म्हणून सांगितलेली जर असेल तर मग तत्वम पदार्थ शोधनाला मानायचं की मानायचं नाही. आत्ताची प्रक्रिया विचारात घ्या, गुणोपसंहाराची प्रक्रिया विचारात घ्या आणि त्या पद्धतीनं विचार करा. झोपू नका ना, बोला की जरा माझ्याशी. कसं चाललंय सांगा ना मला. हे आता तत्वम पदार्थ शोधन सोडून देऊ की घेऊन चालू सांगा मला. घेऊन चालायला पाहिजे. आता हे जर घेऊन चालायचं असेल तर मग आपल्याला काय श्रवण वाढवायचं कसं याचा विचार करता आला. मनन कसं वाढवावं याचा विचार आपण थोडा केला. निधिध्यासनाची वृद्धी कशी करायची असते याच्या संबंधाने विचार जर आपण केलेला असेल तर आता तत्वम पदार्थ शोधनाचं सुद्धा कसं ते चिंतन वाढवायचं या संबंधाने विचार आपल्याला करायचा आहे. आता तत्वम पदार्थ शोधन म्हणजे काय हो याचा विचार करा थोडासा. तत्पद आहे, त्वमपद आहे. तत्वमसे महावाक्याच्या संबंधाने सांगितलेला तो विचार आपल्याला पाहायला सापडतो. तत्वमसे महावाक्य
महावाक्यामध्ये एक तत्पद आहे, एक त्वमपद आहे. तत्पद ईश्वराचं बोधक आहे आणि त्वमपद जीवाचं बोधक आहे बरं का. हा तत्त्वम हे दोन पदार्थ, या दोन पदाचे अर्थ, त्या अर्थाचं शोधन करा, शोध घ्या, त्या अर्थाचा शोध घ्या असा विचार आपल्याला सांगितलेला आहे बरं का. तत्पदाचा काय अर्थ, त्वम पदाचा काय अर्थ, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं याला म्हणतात तत्वम पदार्थ शोधन. आणि हे तत्वम पदार्थ शोधन जर वाढवायचं असेल तर त्याला आपल्याला काय करावं लागेल, उपनिषदाला थोडंसं शरण जावं लागतं. आणि त्या तत्पदाचा काय अर्थ आहे, त्वम पदाचा काय अर्थ आहे, याचा उपनिषदाच्या अवांतर वाक्याच्या आधारानं थोडासा विचार करणं याला काय म्हणायचं, तत्वम पदार्थ शोधनाचा विचार वाढवणं. तत्वम पदार्थ विचार शोधन जर आपल्याला वाढायचं असेल, तत्वम पदार्थाचा विचार जर आपल्याला त्याचं शोधन जर वाढवायचं झालं तर काय करावं लागेल, तत्पदाचा आणि त्वमपदाचा जो जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला अगोदर डोळ्यासमोर धरावा लागेल. कोणता कोणता अर्थ असतो, त्या अर्थाच्या बाबतीमध्ये दोन अर्थाचं चिंतन आपल्याला वेदांताने सांगितलं. एकाला म्हणतात वाच्यार्थ, एकाला म्हणतात लक्ष्यार्थ बरं का. गंगेवर गवळ्याचा वाडा आहे असं जर सांगितलं, काशीला एक माणूस गेला, गेलेल्या माणसाने सहज रीतीने दुधाकरता का आपल्याला गवळ्याच्या वाड्यात जावं लागेल, दूध आणावं लागेल असं त्याला वाटलं. म्हणून त्यानं विचारलं, बाबा इथं गवळ्याचा वाडा कुठं. एका माणसाने त्याला सांगितलं, गंगेवर जा ना, गंगेवर गवळ्याचा वाडा आहे. मला सांगा, गंगेवर गवळ्याचा वाडा या ठिकाणी गंगा शब्दाचा अर्थ काय करायचा सांगा मला. गंगा शब्दाचा वाच्यार्थ काय, गंगा शब्दाचा लक्ष्यार्थ काय, याचा विचार इथं आपल्याला पाहायला सापडतो. गंगेवर गवळ्याचा वाडा आहे असं म्हणल्याच्या नंतर गंगा शब्दाचा जो गंगा नदीचा प्रवाह हा जो अर्थ आहे, त्या गंगेच्या प्रवाहावर जाऊन गवळ्याचा वाडा शोधता का गंगेच्या काठावर गवळ्याचा वाडा शोधता? तुम्ही कसं करता मला सांगा. गंगेच्या काठावर गवळ्याचा वाडा शोधता. याचा अर्थ काय, गंगेचा प्रवाह हा झाला वाच्यार्थ. आणि वाच्यार्थाच्या संबंधात असलेला जो अर्थ असतो ना, शक्य संबंध लक्षणा, शक्यार्थाशी वाच्यार्थाशी संबंधित असलेल्या अर्थाचं ग्रहण करणं याला म्हणतात लक्ष्यार्थ. म्हणजे गंगेवर गवळ्याचा वाडा आहे, तो गंगेच्या प्रवाहावर असण्याची शक्यता नाही. म्हणून गंगा शब्दाचा गंगेचं तीर, गंगेचं तट, गंगेचा काठ असा जो अर्थ आपण केला, या अर्थाला काय म्हणायचं, वाच्यार्थ नाही, हा लक्ष्यार्थ झाला बरं का. या वाच्यार्थाचा त्याग करून आपल्याला लक्ष्यार्थाचा स्वीकार केल्याशिवाय काही ठिकाणी वाक्याची संगती लावता येत नाही. मग चला आता तत्वमसी महावाक्याचा विचार करत असताना तत्पदाचा एक वाच्यार्थ बघा, त्वम पदाचा एक वाच्यार्थ बघा, आणि अशी शब्दांनी सांगितलेले ऐक्याचं चिंतन करत असताना त्या दोघांच्या ऐक्याचं चिंतन आपल्याला करता येतं का याचा विचार करा. तत्पदाचा अर्थ कोण आहे, ईश्वर. त्वम पदाचा अर्थ कोण आहे, जीव. आणि असी पदाचा अर्थ काय झाला, एक आहेत, जीव आणि ईश्वर एक आहेत. हे दोघांच्या संबंधानं वाच्यार्थाचं चिंतन केल्याच्या नंतर हे दोघं एक असतात का, एक असण्याची शक्यता आहे का. याच्याकडे एक उपाधी आहे, त्याच्याकडे एक उपाधी आहे. या दोन्ही उपाधीने युक्त असलेले, एकाच्याकडे व्यष्टी अज्ञान आहे, एकाच्याकडे समष्टी अज्ञानाचा उपाधी आहे, एकाच्याकडे देह इंद्रियादिकाचा उपाधी आहे, एकाच्याकडे सगळ्याच्या सगळ्या ब्रह्मांडाचा उपाधी आपल्याला पाहायला सापडतो. व्यष्टी समष्टी उपाधीचं चिंतन करून आपण तत् आणि त्वमपराच्या वाच्यार्थाचा विचार करून बघा, दोघांचं ऐक्य होण्याची शक्यता नाही. आपल्याकडे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था आहेत आणि त्या परमेश्वराच्याकडे मात्र सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि संहार नावाच्या अवस्था आपल्याला पाहायला सापडतात. आपलं जाग होणं आणि परमात्म्याचं सृष्टी निर्माण करणं, आपलं स्वप्न भोगणं आणि परमात्म्याचं सृष्टीचा प्रतिपाल करणं, आपलं झोपेत जाणं आणि परमात्म्याचं सृष्टीचा संहार करणं एकच आहे. अशा पद्धतीचा विचार इथं आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. म्हणजे परमात्मा झोपतो त्यावेळेला सृष्टीचा संहार, हा परमात्मा जागा असतो, परमात्मा स्वप्नामध्ये असतो त्यावेळेला सृष्टीचं प्रतिपालन, आणि परमात्मा जागा होतं त्यावेळेला परमात्म्याच्या पासून सृष्टीचा प्रादुर्भाव. अशा पद्धतीचं चिंतन आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याकडे जागृती, स्वप्न, सुषुप्तीचं चिंतन आहे आणि त्या परमेश्वराच्याकडे उत्पत्ती, स्थिती, संहाराचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. मग मला सांगा, एक जागा राहणारा आणि एक जग निर्माण करणारा, एक स्वप्न भोगणारा, एक जग सांभाळणारा, एक झोपी जाणारा आणि एक सगळ्या सृष्टीचा प्रलय करणारा, या दोघांच्या बाबतीमध्ये एक रूपता मानून चालते की चालत नाही सांगा मला. हे दोघं एक आहेत की नाही सांगा ना मला, सांगा ना, बोला की जरा. कसं आहे, एक आहेत का हे दोघं एक आहेत म्हणता का? अरे काहीच बोलत नाही तुम्ही, मला काय माझंच काहीतरी चुकायला लागलं काय असं वाटतं मला. नाही, मला आता मी जे बोलायला लागलो तेवढ्या पुरतं बोलायचं, मला ते पुढचं सांगायचं नाही. मला जिथं जायचंय तिथं ते तुम्ही सांगून काय उपयोग आहे, मला तिथं जायचंच आहे ना परत. मला अगोदर तुम्हाला काय विचारायचं होतं की बाबा तत् आणि त्वम पदाचा मी बोलायला लागलेलो, मी जो अर्थ बोलायला लागलो, वाच्यार्थ मी जो सांगतोय, तिथं ऐक्याचं चिंतन आहे का? ऐक्याचं चिंतन करता येत नाही आपल्याला. एक जागा आहे, सृष्टी निर्माण करतो. कसं एक म्हणायचं होतं त्याला, कहा राजा भोज कहा गंगू तेलो म्हणतातच ना जगामध्ये.
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्याम भट्टाची तट्टानी, काही जोडी लावता येतच नाही. दोघांच्या ऐक्याचा विचार करता येत नाही. याचं दीनत्व आपल्याला पाहायला सापडतं आणि त्याचं महानत्व आपल्याला पाहायला सापडतं. योगसूत्रामध्ये सांगितलेले सगळं ते ईश्वराचं लक्षण विचारात घ्या ना, त्याच्या विरुद्ध लक्षण आपलं आहे. क्लेश कर्म विपाक आशय ही अपरामृष्ट हा पुरुष विशेष हा ईश्वर, हा हे ईश्वराचं लक्षण आहे. त्याच्याकडे कोणताही क्लेश नाही. आपल्याला सगळे क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश सगळं आपल्या पाठीमागं. जीवाच्या पाठीमागं पाचही क्लेशाचा संबंध, ईश्वराला कोणताही क्लेश नाही. जीवाच्या पाठीमागं सगळ्या प्रकारचं कर्म, ईश्वराला कोणत्याही प्रकारचं कर्म नाही. आपल्याला पुण्य आहे, आपल्याला पाप आहे, पुण्य पाप मिश्र कर्म आपल्या पाठीमागं आहे. किंवा समाधी सुख प्राप्त करून घेण्याकरता योगी पुरुषानं संपादन केलेलं शुद्ध पुण्य, ज्याला पुण्यात्मकही म्हणता येत नाही, ज्याला पापात्मकही म्हणता येत नाही, असं अशुक्ल कृष्ण नावाचं कर्म, ते सुद्धा सामान्य जीवाच्याकडे, योगी पुरुषाच्याकडे असण्याची शक्यता आहे. मला सांगायचं काय, जीवाच्या बाबतीमध्ये सगळ्या कर्माचा सद्भाव, ईश्वराच्या बाबतीमध्ये कोणत्याही कर्माचा सद्भाव त्याच्या ठिकाणी नाही. अशी त्याची अवस्था विचारात घेतली आपण. याला क्लेश आहे, त्याला क्लेश नाही. याला कर्म आहे, त्याला कर्म नाही. कर्म ज्याच्याकडे आहे त्याला कर्माचा सगळा विपाक भोगावा लागतो. सतीमुले तद विपाको जात्यायुर्भोगा. हा आपल्याला कर्माच्या योगाने जन्म आहे, आपल्याला कर्माच्या योगाने आयुष्य आहे, आपल्या कर्माच्या योगाने आपल्याला सुखदुःखाचा सगळा भोग घडतो आहे. हे सगळं कर्माच्या परिणामाचं चिंतन, कर्म असल्यामुळे आपल्या पाठीमागे लागलं. आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये, ईश्वराच्या बाबतीत जर आपण विचार केला, त्याला कर्मच जर नसेल तर त्या कर्माचा विपाक त्याला भोगावा कशाला लागणार आहे? त्याला जन्म आहे का? त्याला आयुष्य आहे का? त्याला आयुष्यामध्ये कोणत्या तरी सुखदुःखाचा भोग त्या परमेश्वराच्या पाठीमागे आहे असं आपल्याला दाखवता येणं शक्य का? काही नाही ना. म्हणजे जीव आणि ईश्वराच्या बाबतीमध्ये स्वरूपाची भिन्नता अशा पद्धतीने विचारात घ्या. ऐका, कर्माचा भोग झाल्याच्या नंतरही कर्माची एक सूक्ष्म अवस्था, ज्याला संस्कार म्हणतात, वासना म्हणतात, त्या अंतःकरणामध्ये राहून जाणं जीवाच्या बाबतीमध्ये शक्य आहे. परमेश्वराकडे कर्मच नाही, कर्माचा भोगच नाही. सुखदुःखात्मक कोणत्याही प्रकारचा भोग घेणं झाल्याच्या नंतर कर्माची एक सूक्ष्म अवस्था त्या अंतःकरणात राहणं, तेही देवाच्या बाबतीमध्ये शक्य नाही. म्हणजे क्लेश, कर्म, विपाक आणि आशय म्हणजे संस्कार, वासना, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जीवाकडे असतील आणि याच्यातलं देवाच्याकडे, ईश्वराच्याकडे जर काहीच नसेल, हे ज्याच्याकडे आहे तो जीव आणि याच्यातलं काही ज्याच्याकडे नाही तो ईश्वर, असं ईश्वर आणि जीवाच्या वाच्यार्थाचं चिंतन करत असताना दोघांमध्ये जर भेदच आपल्याला पाहायला सापडला तर हे दोघं एक आहेत म्हणता की नाहीत म्हणता? आता सांगा मला. यांचं स्वरूप ऐकलं, आता हे वाच्यार्थाचं स्वरूप ऐकल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं सांगा मला. हे दोघं एक आहेत असं म्हणता येतं का? म्हणता येत नाही. पण हे दोघं एक जरी नसले तरी यांच्या ऐक्याचं चिंतन श्रुती माता अशी पदानं सांगायला लागली ना, तत्वम असी, ते तू आहेस, तू ईश्वर रूप आहेस, तू परमात्मा रूप आहेस असं श्रुती मातेने जर सांगितलेलं असेल जीवाला उद्देशून, तर मला सांगा, आपण आपल्याला चिंतन करताना जे कळालं ते खरं आहे का वेदांनी शास्त्रांनी सांगितलं ते खरं आहे? शास्त्राने सांगितलं ते खरं आहे. मग शास्त्राने सांगितलेलं खरं असल्यामुळं आपल्या विचारामध्ये आपल्याला वाच्यार्थ लक्षात घेतल्याच्या नंतर ते ऐक्य जर बरोबर पटत नसेल तर मग काय करा? शास्त्राचं खरं जाणून घेण्याकरता वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थावर जाण्याचा प्रयत्न करा. गंगेवर गवळ्याचा वाडा म्हणल्यानंतर प्रवाहावर जसं जायचं नाही, वाच्यार्थ सोडून देऊन बाजूचा अर्थ जसा बघितला पाहिजे, त्याच पद्धतीने जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य आहे असं श्रुती माता जर आपल्याला सांगत असेल तर वाच्यार्थाकडे जाऊन उपयोग होत नसेल तर मग लक्षार्थाकडे चला. मला सांगा, आंब्याचा रस म्हणल्याच्या नंतर सगळ्या आंब्याचा रस करता की कोय आणि सालपट काढून टाकून रस एकत्रित करता? कसं करता सांगा? आंबे आणले, सगळे वाटून काढले, कोई वाटून काढल्या, साली वाटून काढल्या, मिक्सरमध्ये काढून ते अगदी बारीक करून घेतला, मग रस केला की ते छान रस झाला म्हणून ओरपता का होते? खाता येत नाही. मग रस केला म्हणजे काय करायचं असतं? आंब्यांचा रस केला म्हणल्याच्या नंतर आंब्यामधलं साल, आंब्यातलं कोय हे सगळंच्या सगळं काढून टाकावं लागतं. जे एक होण्याची शक्यता आहे ते रस नावाचं तत्व घ्यायचं आणि तो एक झाला असं म्हणायचं. हे बरोबर आहे ना? आंब्याचा रस करताना सालपट आणि कोय टाकून द्यावी. त्याच पद्धतीनं जीव आणि ईश्वराचं ऐक्य विचारात घेत असताना आपल्याकडे जीव आणि ईश्वराच्या ज्या उपाधीचा विचार वाच्यार्थामध्ये पाहायला सापडतो त्या उपाधी एक होऊ देत नाहीत. साल आणि कोय रसाला एक होऊ देत नाही. हो, मग काय? रसाला एक न होऊ देणाऱ्या सालपटाचा त्याग करा. रसाला जो एक होऊ देत नाही तो कोय नावाचा उपाधी भाग सोडून द्या आणि मग सगळ्याच्या सगळ्या आंब्यामध्ये असलेला रस जर एक होऊ शकतो हे आपल्याला लक्षात घेता येतं. तसं जीव आणि ईश्वराच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना सुद्धा जीव आणि ईश्वराला एक होऊ न देणारे त्यांचे उपाधी भाग बाजूला सोडून द्या आणि ते उपाधी भाग बाजूला सोडल्यानंतर या जीवामध्ये आणि त्या ईश्वरामध्ये असलेला अनुस्यूत असलेला जो सच्चिदानंदाचा भाग आहे, सद्रूपता इथेही आहे तिथेही आहे,
चिद्रूपता इथं आणि तिथं आहे, आनंद रूपता जीवातही आहे, परमेश्वरातही आहे. सगळ्याच्या सगळ्या निरुपाधिक भागाचं चिंतन करा ना. मग उपाधीचा त्याग केल्याच्या नंतर उरणारं जे सच्चिदानंद तत्व आहे त्याच्यामध्ये ऐक्याचं चिंतन आहे. मग वाच्यार्थ सोडून लक्षार्थामध्ये आपल्याला जावं लागलं म्हणजे काय केलं आपण सांगा ना मला. वेदांतामध्ये आपण नेहमी पाहतो हा तत्पदाचा वाच्यार्थ कोण? ईश्वर. त्वंपदाचा वाच्यार्थ कोण? जीव. आणि तत्त्वंपदाच्या लक्षार्थाचा विचार करत असताना त्वंपदाचा लक्षार्थ कोण आहे? कुटस्थ. आणि तत्पदाचा लक्षार्थ कोण आहे? ब्रह्म. जीव आणि ईश्वराचं ऐक्य होत नाही आणि कुटस्थ आणि ब्रह्माच्या ऐक्याचा विचार आपल्याला सोडता येत नाही. हे चिंतन लक्षात घ्या. कुटस्थाचं आणि ब्रह्माचं ऐक्य आहे पण ते सांगण्याकरता तत्त्वंपदामध्ये पदाच्या अर्थामध्ये ऐक्य आहे असं श्रुतिमाता जर बोलत असेल तर तत् आणि त्वंपदाचे वाच्यार्थ सोडावे लागतात. भागत्याग लक्षणा करावी लागते. काही भागाचा त्याग करणं, काही भागाचा स्वीकार करणं आणि स्वीकारलेल्या त्या भागामध्ये ऐक्याचं चिंतन करणं असं भागत्याग लक्षणेनं आपल्याला ऐक्याचं चिंतन करणं शक्य आहे. हा विचार करा. मुख्य सामाधिकरण्य आणि बाध्य सामानाधिकरण्य असं दोन पद्धतीनं सामानाधिकरण्याचा विचार आपल्याला करावा लागतो. सामानाधिकरण्य म्हणजे काय? समानम ययोः अधिकरणम. ज्या दोघाचं अधिकरण समान आहे त्यांना म्हणतात समानाधिकरण. आणि त्या समानाधिकरण असणाऱ्या दोन वस्तूमध्ये असलेला जो संबंध असतो त्याला म्हणतात सामानाधिकरण्य संबंध. ऐका, उदाहरणाने मी आपल्याला सांगतो. आत्ता माझ्याकडे बघा थोडे डोळे उघडून म्हणजे आपल्याला कळेल. माझ्याकडे ही फुलं आहेत, माझ्या समोर ही फुलं आहेत, माझ्या समोर हा ग्रंथ आहे. हा मला सांगा हा ग्रंथ कुठं ठेवलेला आहे? चौरंगावर. ही फुलं कुठं ठेवलेली आहेत? चौरंगावर. दोन्हीचं अधिकरण कोण आहे? फुलाचं अधिकरण आणि माझ्या ग्रंथाचं अधिकरण कोण आहे? चौरंग. मग या दोघांमध्ये असलेला, फुलात आणि ग्रंथामध्ये असलेला संबंध कोणता? सामानाधिकरण्य. या दोघांचं अधिकरण एक आहे म्हणून या दोघांच्या मध्ये घडणारा जो संबंध त्या संबंधाला काय म्हणायचं? सामानाधिकरण्य संबंध. एक झाडाची फांदी आहे, त्या एका फांदी नावाच्या अधिकरणाच्या ठिकाणी एक पक्षी बसला आणि दुसरा एक पक्षी येऊन बसला तर त्या दोन्ही पक्षाला अधिकरण कोण आहे? फांदी आहे. मग फांदीच्या योगानं एका फांदी नावाच्या अधिकरणाचा आश्रय दोन पक्षांनी केलेला असल्यामुळं त्या दोन पक्षांमध्ये असलेला संबंध कोणता? सामानाधिकरण्य संबंध. त्याच पद्धतीनं जीव बसला आणि परमात्मा बसला. हे दोघं बसले कुठं बसले हो? या दोघांचं राहणं कुठं आहे? या दोघांचं विद्यमानत्व कुठं आहे? सच्चिदानंद तत्वामध्ये आहे. जीवाचं राहणं कुठं? सच्चिदानंद तत्वात. बरोबर. ईश्वराचं राहणं कुठं? सच्चिदानंद तत्वात. ईश्वर आणि जीव या दोघांचं राहणं सच्चिदानंद तत्वात असल्यामुळं या दोघांचं अधिकरण एक सच्चिदानंद तत्व आहे. बरं का. जीव नावाचा पक्षी सच्चिदानंदाच्या ठिकाणीच अधिष्ठित आहे आणि ईश्वर नावाचा पक्षी सुद्धा सच्चिदानंदाच्या ठिकाणी अधिष्ठित आहे. त्या दोघांचं अधिकरण कोण झाला? एक सच्चिदानंद परमात्मा. ईश्वराचं अधिकरण तोच आहे, जीवाचं अधिकरण तोच आहे. त्या दोघांमध्ये सामानाधिकरण्य संबंध झाला. मग हा सामानाधिकरण्य संबंध विचारात घेत असताना सामानाधिकरण्याची संगती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लावता येते. त्याच्याकरता संसर्गाचा वाक्यार्थ, विशिष्टाचा वाक्यार्थ वगैरे वगैरे सगळी प्रक्रिया आहे. मला आता ते सगळे सांगण्यामध्ये तात्पर्य नाही. मला एवढंच सांगायचं, जीव ब्रह्माचं ऐक्य घेताना हा जीवाचं आणि ईश्वराचं ऐक्य नसतं, कुटस्थाचं आणि ब्रह्माचं ऐक्य असतं. हे म्हणत असताना सामानाधिकरण्याचा ऐक्य अर्थ जर केला, ऐका, सामानाधिकरण्याच्या अनेक अर्थामध्ये एक अर्थ आहे ऐक्य. त्या दोघांचं अधिकरण एक असल्यामुळे त्या दोघांमध्ये ऐक्याचा संबंध आहे असं म्हणत असताना मला सांगा, जीव आणि ईश्वर यांच्यात सामानाधिकरण्य असल्यामुळे त्यांच्या ऐक्याचा जो विचार करायचा तिथं बाध सामानाधिकरण्य म्हणता की मुख्य सामानाधिकरण्य म्हणतात? बाध सामानाधिकरण्य. कारण उपाधीचा बाध करून ऐक्याचा विचार जिथं असतो तिथं बाध सामानाधिकरण्य. बाधाच्या योगानं सामानाधिकरण्याचा ऐक्यपर अर्थ करणं, एवढा अर्थ करावा लागेल आपल्याला बरं का. आणि बाध न करता मुख्य पद्धतीनं सामानाधिकरण्याचा ऐक्यपर अर्थ करणं हे कधी करता येतं? कुटस्थ आणि ब्रह्माच्या बाबतीमध्ये. कुटस्थ तत्व राहिलं कुठं? सच्चिदानंदात. ब्रह्मतत्व राहिलं कुठं? सच्चिदानंदात. म्हणून कुटस्थ आणि ब्रह्माचं जे सामानाधिकरण्य आहे त्यांचं दोघांचं अधिकरण एक असल्यामुळे त्या दोघांचा संबंध कोणता झाला? सामानाधिकरण्य. त्या सामानाधिकरण्य संबंधाच्या योगानं कुटस्थ आणि ब्रह्माची एकता जी आपल्याला विचारात घ्यायची आहे ही एकता विचारात घेताना कोणाच्या तरी ठिकाणच्या कोणत्या तरी भागाचा बाध करण्याची गरज आहे का? ऐका, नाही. जीव आणि ईश्वराचं ऐक्य विचारात घेत असताना त्यांच्या उपाधी भागाचा बाध करावा लागतो. पण कुटस्थ आणि ब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उपाधी भाग नसल्यामुळं बाधाचं काही कारणच नाही.
अधिकरण एक आहे म्हणून त्या दोघातला संबंध समानाधिकरण्य. पण उपाधी संपन्न असलेल्या दोन वस्तूचं अधिकरण एक असताना उपाधीच्या त्यागाशिवाय ऐक्याचं चिंतन करता येत नाही, तेव्हा बाध समानाधिकरण्य. आणि उपाधी रहित असलेल्या दोन वस्तूचं अधिकरण जेव्हा एक असतं तेव्हा त्या समानाधिकरण्याचा ऐक्यपर अर्थ करत असताना उपाधीच्या त्यागाची गरजच नसल्यामुळं, मुख्यतःच त्यांचं ऐक्य असल्यामुळं तिथं मुख्य समानाधिकरण्याचा विचार आपल्याला करता येतो, हे चिंतन लक्षात घ्या. बाध समानाधिकरण्य आणि मुख्य समानाधिकरण्य वाच्यार्थ आणि लक्षार्थाच्या भाषेत बोला की जरा. वाच्यार्थामध्ये ऐक्याचं चिंतन करत असताना कोणतं समानाधिकरण्य लावता? बाध समानाधिकरण्य. आणि लक्षार्थामध्ये ऐक्याचं चिंतन करत असताना कोणत्या समानाधिकरण्याचा विचार करता? मुख्य समानाधिकरण्य. अशा पद्धतीनं ऐक्याचं चिंतन करण्याकरता, ऐका, कोणामध्ये ऐक्य आहे? तत् आणि त्वम पदाच्या अर्थांमध्ये ऐक्याचं चिंतन जर असेल तर मग हे ऐक्याचं चिंतन करण्याकरता आपल्याला तत् आणि त्वम पदाचे जे अर्थ आहेत त्याचं शोधन करावं लागतं. शोधन करावं लागतं म्हणजे शोध घ्यावा लागतो. आणि तो शोध घ्यायचा तो कशा पद्धतीनं? आता मी तत् आणि त्वम पदाच्या अर्थाच्या संबंधाने जे बोललो तशा पद्धतीनंच तो शोध घ्यायचा. पण हा शोध वाढवायचा आहे आपल्याला. तत्वम पदार्थ शोधन वाढवायचंय. हा आनंदाच्या अभिवृद्धीपर्यंत जाऊन पोहोचत असताना एका एका साधनाच्या अभिवृद्धीचा विचार करताना तत् आणि त्वम पदाच्या अर्थाची सुद्धा आपल्याला वाढ करायची, त्याचा अर्थ सुद्धा शोधून काढून वाढवायचा आहे. कसं वाढवायचं? काय वाढवायचं त्याच्यामध्ये? काय काय वाढवणं? उपाधी वाढवल्या म्हणजे वाढवणं झालं का? असं चिंतन करून चालत नाही आपल्याला. आतापर्यंत आपण केलेला विचार करा. वाच्यार्थाचा शोध घ्या, हे एक प्रकारची वृद्धीच झाली. लक्षार्थापर्यंत जाऊन पोहोचा, ही एक प्रकारची वृद्धी झाली. वाच्यार्थामध्ये असलेलं ऐक्याचं चिंतन हे बाध समानाधिकरण्यानं आहे असा विचार करा. एक प्रकारचं त्या तत्वम पदार्थ शोधनात वाढ करणंच झालं. आणि लक्षार्थामध्ये असलेल्या ऐक्याचा विचार करत असताना ते ऐक्य मुख्य समानाधिकरण्य पद्धतीनं आहे असं चिंतन करा. हे सगळं तत्वम पदार्थ शोधन वाढवण्याचं चिंतन आहे असं आपल्याला म्हणता येईल बरं का. अशा पद्धतीनं तत्वम पदार्थ शोधने वाढवलं पाहिजे. किंवा दुसऱ्या पद्धतीने विचार करा. तत्वमसी या महावाक्यामध्ये तत् आणि त्वम हे जीव आणि ईश्वर बोधक जे दोन शब्द आले त्यांच्यामध्ये ऐक्य सांगितलंय. बरं, असं ऐक्य सांगणारं हे एकच वाक्य की चार वेदातली वेगळी वेगळी वाक्य येतं? चारी वेदातली वेगळी वेगळी वाक्य. मग तिथं असलेला जीवाचा वाचक शब्द बघा, तिथं असलेला ईश्वराचा वाचक शब्द बघा, आणि त्या शब्दाच्या संबंधानं त्या त्या उपनिषदामध्ये आलेली अवांतर वाक्य बघा. त्या अवांतर वाक्यातून जीवाचं स्वरूप काय सांगितलंय ते बघा, ईश्वराचं काय स्वरूप सांगितलंय ते बघा. आणि मग ऐक्याचं चिंतन करत असताना त्या जीव ईश्वराच्या उपाधियुक्त भागाचा, त्या उपाधी भागाचा त्याग करून त्याच्यामध्ये अनुपहित असलेल्या भागाच्या ऐक्याचं चिंतन कसं करता येतं? प्रत्येक ठिकाणी बघत राहा ना. याला म्हणतात तत्वम पदार्थ शोधन वाढवणं. पंचदशीचं 5वं प्रकरण महावाक्य विवेक नावाचं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 8 श्लोकाचं लहानसं प्रकरण, पण या सगळ्या तत्वम पदार्थ शोधनाच्या वृद्धीचा सगळा विचार आपल्याला तिथं पाहायला सापडतो. पहिलं ऋग्वेदाचं महावाक्य कोणतं? प्रज्ञानम ब्रह्म. ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म. प्रज्ञान हा जीववाचक शब्द आहे आणि ब्रह्म हा ब्रह्मवाचक शब्द आला बरं का. आता प्रज्ञान ब्रह्म आहे असं म्हणत असताना, प्रज्ञान म्हणजे जीव. प्रज्ञान त्याला का म्हणायचं? प्रकर्षेन ज्ञान संपादन करणारा तो आहे म्हणून त्याला प्रज्ञान म्हणतात बरं का. त्याच्याकडे ऐका, जीवाच्याकडे ज्ञान संपादन करण्याकरता 5 ज्ञानेंद्रिय देवानं दिलेली आहेत. जीवाच्याकडे ज्ञान संपादन करण्याकरता 5 ज्ञानेंद्रियाच्या सोबत अजून 6वं अंतःकरण देवानं दिलेलं आहे. एवढ्या सगळ्याच्या सगळ्या साधनाचा वापर करतो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. प्रकर्षानं ज्ञान संपादनाचा प्रयत्न चालू आहे. ऐका, एका पद्धतीनं ज्ञान संपादन करत नाही तो. श्रोत्र त्याला दिलं, शब्दाच्या माध्यमातून श्रवण करून काहीतरी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न तो करतो. देवानं डोळा दिला, मग डोळ्याच्या माध्यमातून तो रूपाचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतो. हे एका एका ज्ञानेंद्रियाच्या द्वारा एका एका विषयाचं ज्ञान संपादन करण्याचा जीवाचा चाललेला प्रयत्न. मला सांगा, हे प्रकर्षानं ज्ञान संपादन करणं चालू आहे की नाही? बोला. हा, एका इंद्रियानं ज्ञान संपादन केलं, जगाच्या संबंधातलं संपलं काम असं जीवाला कधी वाटलंय का? मला ऐकून जग कळालं, पुरे झालं, डोळे उघडून जगाकडे बघून काय करायचं असं कधी वाटलंय का? वाटत नाही. मला ऐकूनही जग कळालं पाहिजे, मला डोळ्यांनी पाहूनही जग कळालं पाहिजे, मला त्वचेच्या स्पर्शानंही जग कळालं पाहिजे, मला नाकाने वास घेऊनही जग कळालं पाहिजे, मला रसनेंद्रियाने रस चाखूनही जग कळालं पाहिजे. प्रत्येक इंद्रियाच्या माध्यमातून मला जगाच्या संबंधानं बोध संपादन करता आलाच पाहिजे. हा जो विचार आहे की नाही, तो प्रकर्षानं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न आहे. सगळीच्या सगळी ज्ञानेंद्रिय वापरून ऐका,
त्या सगळ्या ज्ञानेंद्रियाच्या द्वारा जगाचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न प्रकर्षान ज्ञान संपादनाचा प्रयत्न आहे. आणि हा प्रकर्षान ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न जीवाच्याकडे असल्यामुळं त्या जीवाला नाव दिलं प्रज्ञानम. तो जीव प्रज्ञान म्हणवतो. हा काय करतो? सगळ्या इंद्रियाचा वापर करतो आणि त्याच्यातून ज्ञान संपादनाचा प्रयत्न करतो. म्हणून प्रज्ञान शब्दाचा अर्थ करत असताना पंचदशीकारांनी सांगितलं, येने क्षते शृणोतीदम जिघ्रती व्याकरोती च स्वाद्वस्वाद विजानाती तत्प्रज्ञानम उदीरितम. त्याला प्रज्ञान असं म्हणायचंय. काय? येन ईक्षते, डोळ्याच्या माध्यमातून अंतःकरण वृत्तीच्या द्वारा विषयापर्यंत जाऊन त्या विषयाच्या रूपाचं ज्ञान संपादन करणारा जो, ऐका, पाहणारा डोळा असं जरी असलं तरी डोळा पाहतो असं आपण कोणी म्हणत नाही बरं का. डोळ्याने मी पाहिलं म्हणतो बरं का. डोळ्याने मी पाहिलं, हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. हो, माणूस बोलतो की नाही. म्हणजे काय झालं? पाहणारा डोळा का मी? बोला की कोण? मी आहे. म्हणजे काय? डोळ्याच्या माध्यमातून पाहण्याचं काम मी केलं, कानाच्या माध्यमातून ऐकायचं काम मी केलं. माध्यम हे वापरलं, हो, साधन हे वापरलं, पण या साधनाच्या माध्यमातून काम कोणी केलंय? मी केलंय. आणि मी म्हणून जो प्रसिद्ध आहे, जो सगळ्याच्या सगळ्या इंद्रियाच्या द्वारातून अंतःकरण वृत्ती सहित विषयापर्यंत जाऊन विषयाचं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय म्हणतात? प्रज्ञान. ऐका, हे प्रज्ञान कुठं कुठं आहे? हो, हे प्रज्ञान एका माणसामध्येच आहे का? जीव माणसातच आहे का? नाही, सगळ्या ठिकाणी तो जीव असलेला आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून पंचदशीकार सांगतात, चतुर्मुखेंद्र देवेषु मनुष्याश्व गवादिषु चैतन्यम एकम ब्रह्म अतः प्रज्ञानम ब्रह्ममय्यपि. त्यांनी सांगितलं, 4 मुखाचा ब्रह्मदेव नाही, इंद्रादी बाकीचे सगळे देव, माणूस, घोडा, गाय इत्यादी सगळे प्राणी, या सर्वांच्या ठिकाणी असणारं ते प्रज्ञान आहे. कारण सगळेजण आपल्या इंद्रियाच्या द्वारा काहीतरी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करतात. मला सांगा, आपल्या ठिकाणी प्रज्ञान ब्रह्मदेवापासून सगळ्या किडामुंगीपर्यंतच्या सगळ्या जीवामध्ये, सगळ्या देहामध्ये असलेलं ते प्रज्ञान, ऐका, ते प्रज्ञान म्हणजे काय आहे? चैतन्य. आणि चैतन्य सगळ्या ठिकाणी असलेलं एक आहे की वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे? एक आहे. मग सगळ्याच्या ठिकाणी असणारं चैतन्य म्हणजे प्रज्ञान, ते जर ब्रह्मरूप असेल तर माझ्या ठिकाणी असणारं प्रज्ञान म्हणजे चैतन्य, ते तरी ब्रह्मरूप आहे की वेगळं आहे? सांगा आता. ते ब्रह्मरूप आहे. मला सांगा, त्याला प्रज्ञान म्हणताना त्याची ब्रह्माशी एकरूपता सांगता येते की त्याच्या ठिकाणचं प्रज्ञानत्व घालवून चैतन्याची ब्रह्माशी एकरूपता सांगता येते? चैतन्याची ब्रह्माशी एकरूपता सांगता येते. मग चैतन्य हा अर्थ प्रज्ञान शब्दाचा करणं आणि प्रकर्षान ज्ञान संपादन करणारा हा प्रज्ञान शब्दाचा अर्थ करणं, याच्यात काय वाच्यार्थ लक्षार्थ कोणता? प्रज्ञान शब्दाचा प्रकर्षान ज्ञान संपादन करणारा हा अर्थ केला, वाच्यार्थ झाला. आणि त्याच्यामध्ये सगळं ज्ञान संपादन करणारा जो जीव आहे, त्या जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या इंद्रियादिकाच्या उपाधीचा निराश केल्याच्या नंतर सगळ्याच्या ठिकाणी असणारे जे एक चैतन्य लक्षात घेतलं, त्या चैतन्यावर गेल्यानंतर लक्षार्थ झाला. हे वाच्यार्थ आणि लक्षार्थ प्रज्ञान शब्दाचे आपल्याला जे निश्चित करता आले, मला काय म्हणायचंय, हे तत्वम पदार्थ शोधन वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. यजुर्वेदाचं दुसरं महावाक्य आता विचारात घ्या. अहम म्हणजे मी आणि ब्रह्म आहे, ब्रह्म अस्मी, मी ब्रह्म आहे असं ते वाक्य सांगतं. आता अहम शब्दाचा अर्थ काय आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ काय वगैरे वगैरे सगळे चिंतन मग तिथं पंचदशीकारांनी सांगितलं त्या संबंधानं. परिपूर्ण हा परात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणी बुद्धे साक्षीतया स्थित्वा अहम इति स्फुरन अहम इतिरियते. त्यांनी चिंतन असं केलं, विद्येचा अधिकार असलेला हा मनुष्याचा देह, ऐका, या देहामध्ये परिपूर्ण रीतीनं नखशिखांत व्यापून असलेला जो परमात्मा बुद्धीच्या साक्षी रूपानं या देहामध्ये स्फुरण पावतो, त्या विद्याधिकारी मनुष्य देहानं परिच्छिन्न झालेलं ते परमात्म तत्व बुद्धीचा साक्षी होऊन राहतं आणि शरीरामध्ये स्फुरण घडवत राहतं. त्या परमात्म्याला, या मर्यादित देहामध्ये व्यापून असलेल्या त्या परमात्म्याला काय म्हणायचं? अहम. तो अहम शब्दाचा वाच्यार्थ झाला. तो अहम शब्दाचा बुद्धीला धरून त्याचा अर्थ विचारात घेणं सुरू झालं. अहम शब्दाचा तो वाच्यार्थ झाला. पण बुद्धी नावाचा उपाधी सोडल्याच्या नंतर, विद्याधिकारी देहाचा उपाधी सोडल्याच्या नंतर, या देहाचा परिच्छेद ज्याला लागला होता ते अपरिच्छिन्न तत्व विचारात घेण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, तेव्हा काय म्हणायचं? लक्षार्थ. तो अहम शब्दाचा लक्षार्थ झाला. म्हणजे काय? अहम शब्दाचा वाच्यार्थ पाहणं
अहम शब्दाचा लक्षार्थ पाहणं म्हणजे काय हो? तत्वम पदार्थ शोधनच आहे. तत्वमसी महावाक्याचा विचार करताना तत्वम पदार्थ शोधन तर आहेच आहे. सामवेदामध्ये आलेलं, छांदोग्य उपनिषदात आलेलं हे तत्वमसी महावाक्य आहे. तत्व म्हणजे ते, त्वम म्हणजे तो, असे म्हणजे आहेस. आता हे तत् कोण आहे, त्वम कोण आहे, असे कोण आहे, याचा विचार आपण आतापर्यंत बराच केला. तत्पदाने ईश्वर सांगितला. तो ईश्वर कसा? पंचरशिकार त्याच्याबद्दल वर्णन करतात. एकमेवा द्वितीयम सत नामरूप विवर्जितम सृष्टे हे पुरा अधनापि अस्य तादृक्त्वम तत् इति इर्यते. काय? तत् म्हणजे ते, बर का. परमात्म्याला उद्देशून ते परमात्म तत्व असं का म्हणलं? ते परमात्म तत्व हे कसं बोलणं आहे? हे प्रत्यभिज्ञेचं बोलणं आहे. प्रत्यभिज्ञेचं बोलणं आहे. प्रत्यभिज्ञेमध्ये कसं असतं? अरे एखादा माणूस समोर आल्याच्या नंतर आपण म्हणतो अरे तोच हा, तोच हा, आपण काशीला ज्याला पाहिलं होतं ना तोच हा, असं मनुष्य म्हणतो ना. तोच हा म्हणण्यामध्ये जो तत् शब्द लागला त्याला, तिथल्याला हा तो शब्द लागलाय. याच्यामध्ये काय सांगितलं गेलं हो? जो तिथं होता तोच हा. त्याप्रमाणे सृष्टीच्या प्रारंभाला जे परमात्म तत्व होतं तेच परमात्म तत्व अजूनही आहे, हा भाव व्यक्त करण्याकरता म्हणून त्याला तत् शब्द लावलाय, बरं का. एकमेवा द्वितीय असलेलं जे सत, जे नामरूप रहित होतं, सृष्टीच्या पूर्वी होतं, तेच आत्ताही आहे. आणि ते सृष्टीच्या पूर्वी जसं होतं तसंच आत्ताही आहे. हा एवढा सगळा आशय व्यक्त करण्याकरता त्या परमात्म्याला तत्व म्हणलं, बरं का. आणि त्याच्यानंतर त्वम पदाचा अर्थ कोण? श्रोतोर देहेंद्रियातीतम वस्त्वत्र त्वम पदेरितम. पंचरशिकार सांगतात ऐकणाऱ्या शिष्याला उद्देशून त्वम म्हणणं चालू आहे, तू म्हणणं चालू आहे. तेव्हा तू शब्दाचा अर्थ घेत असताना त्याच्या देह इंद्रियाकडे बघायचं नाही. लक्षार्थावर, ऐक्याचा विचार करताना लक्षार्थावर जाताना काय करायचं? श्रोत्याच्या देह इंद्रियाच्या पलीकड असलेली, श्रोत्यात अनुस्यूत असलेली जी चैतन्य वस्तू आहे ती त्वम पदानं सांगितलेली आहे. आणि अशी पदानं काय केलं? एकता ग्राह्यते असिती, अशी या शब्दाने एकत्वाचं चिंतन सांगितलं. तर ऐक्यम अनुभूयताम, त्या ऐक्याचा अनुभव घ्यावा. मला काय सांगायचंय? तत् आणि त्वम पदाच्या लक्षार्थात असलेलं ऐक्य विचारात घेताना, ऐक्याचं चिंतन करताना वाच्यार्थ लक्षार्थ दोन्ही आपल्याला पाहावे लागतात. त्याप्रमाणे शेवटचं अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य आहे, बरं का. अथर्व उपनिषदामध्ये आले, अथर्व वेदामध्ये आलेलं हे वाक्य आहे. काय सांगितलं? अयम आत्मा, जीवाला उद्देशून दोन शब्द ऐका. बाकीच्या सगळ्या उपनिषदामध्ये जीव आणि ईश्वराचा बोध करून देण्याकरता एका पदाचाच विचार आहे. प्रज्ञानम जीववाचक, ब्रह्म परमात्मवाचक. हे ऋग्वेदात झालं. यजुर्वेदात गेल्याच्या नंतर अहम ब्रह्म अस्मि क्रियापद आहे. अहम शब्द जीववाचक, ब्रह्म शब्द परमेश्वराचा वाचक. सामवेदात गेल्याच्या नंतर तत्त्वम असी, तत्पद ईश्वराचं बोधक, त्वमपद जीवाचं बोधक, असे पण ऐक्याचं बोधक आहे. ते झालं. पण मला सांगा, आतापर्यंत तुम्ही ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या तीन वेदामध्ये आलेल्या महावाक्याचा विचार केला. या तीनही वेदामध्ये आलेल्या महावाक्या जीवाचा बोध करून देण्याकरता किंवा ईश्वराचा बोध करून देण्याकरता किती पद आहेत हो? किती पद आहेत? एकच पद आहे. हा, प्रज्ञानम ब्रह्म, इथं प्रज्ञान जीवाला लागला, ब्रह्म देवाला लागला. हा, इथं एका शब्दाने जीवाचा आणि एका शब्दाने परमात्म्याचा निर्देश आला. अहम ब्रह्म अस्मि, इथं अहम शब्द लागला जीवाला, ब्रह्म शब्द लागला परमेश्वराच्याकडं. किती शब्दाने देवाचा आणि जीवाचा निर्देश झाला? एका शब्दाने. तत्त्वम असी, इथं किती शब्दाने देवाचा आणि ईश्वराचा निर्देश झाला? ईश्वराचा निर्देश करण्याकरता तत्पद आणि जीवाचा निर्देश करण्याकरता त्वमपद. एकच शब्द. पण हे शेवटचं जे अथर्व वेदातलं वाक्य की नाही, इथं जीवाच्या निर्देशाकरता दोन शब्द आहेत, अयम आत्मा, आणि शेवटी देवाला उद्देशून ब्रह्म शब्द वापरलेला. हा आत्मा ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म म्हणत असताना अयम आणि आत्मा या दोन शब्दातून जीवाचा बोध केला. मला सांगा, दोन शब्दातून जो सांगितला जातो तो मोठा असतो की एका शब्दातून जो सांगितला जातो तो मोठा असतो? अरे बोला की, बोला की, कसं म्हणणं? हा, त्याच्यात मोठ्या लहानपणाचा काही विचार करायचं कारण उपाधीचं वलय वाढवाय करता जेवढे शब्द लावले तेवढा परिच्छेद वाढला की व्यापकता वाढली हो. त्याचा परिच्छेद वाढत जातो. अयम आत्मा दोन शब्दांनी जीवाचं वर्णन केलं म्हणून जीव मोठा होत नाही, परमात्माच मोठा असतो. त्याच्यात गुंतू नका. मला सांगा, या अयम शब्दाने, अयम म्हणजे हा आणि आत्मा, या दोन शब्दांनी जीवाचं जे वर्णन केलं गेलं त्याचं कारण काय? पंचरशिकाराने सांगितलं, स्वप्रकाश अपरोक्षत्वम अयम इत्युक्तितो मतम. अयम या शब्दाने हा असं म्हणण्यामधून काय सांगितलं? हा शब्दाचे दोन अर्थ केलेत. पंचरशिकार सांगतात
आत्म्याला उद्देशून, जीवाला उद्देशून, आत्म्याला उद्देशून बोलत असताना हा जो शब्द लागला, हा आत्मा असं जे म्हणलं गेलं, हा म्हणजे हा शब्दाने सांगितलेली वस्तू परोक्ष असते की अपरोक्ष असते, आपल्या डोळ्यासमोर असते की नसते, हा म्हणून ज्याचा निर्देश करायचा आहे. मी आत्ता माझ्या समोर असलेल्या या घड्याळाला हे घड्याळ म्हणतो की माझ्या समोर नसलेल्या घड्याळाला हे घड्याळ म्हणतो? असलेल्याला. म्हणजे अयम शब्दाने सांगितला जाणारा पदार्थ परोक्ष की अपरोक्ष? अपरोक्ष आहे, आपल्या समोर आहे, आपल्या समोर आहे. त्याप्रमाणे जीवात्म्याचं आपल्याला अपरोक्ष आहे हे सांगण्याच्या करता म्हणून त्याला अयम शब्द लागला. आणि दुसरी गोष्ट, स्वयंप्रकाशता सांगण्याकरता त्याला अयम शब्द लागला. कारण काय, अयम शब्द अस्मत् शब्दाचं रूप आहे. असं जर चिंतन आपण केलं तर अस्मत् शब्दाने सांगितला जाणारा जो आत्मा आहे तो सर्व काळ अपरोक्षच आहे असं चिंतन करा. आणि अपरोक्षता आणि स्वयंप्रकाशता या दोन गोष्टी सांगण्याकरता म्हणून त्याला अयम म्हणलं. अयम म्हणजे आम्हाला ठाऊकच आहे, आम्हाला ठाऊक, जीव आमच्या समोरच आहे, आमचा जीव आम्हाला अपरोक्ष आहे ही गोष्ट जशी आहे तसं त्याचं अपरोक्ष होण्याकरता म्हणून आम्हाला काही कोणत्या साधनाची मदत घ्यावी लागली का? कोणत्याही साधना वाचून त्याचं जर अपरोक्ष असेल तर साक्षात अपरोक्ष आहे. इंद्रिय द्वारा त्याचा अपरोक्ष नाही आणि साक्षात अपरोक्ष असल्यामुळे त्याला स्वयंप्रकाशता आहे. अपरोक्षता आहे ती साक्षात असल्यामुळे स्वयंप्रकाशता आहे. आणि स्वयंप्रकाश व अपरोक्ष असा तो आहे जीवात्मा आमचा हे दाखवण्याच्या करता म्हणून त्याला अयम म्हणलं. आत्मा का म्हणलं? आत्मा शब्दाचं प्रयोजन सांगत असताना असं सांगितलंय, अहंकारादि देहांतात प्रत्यक आत्मा इति गीयते. अहंकारापासून देहापर्यंतचे जेवढे पदार्थ संघात रूपानं या जीवाला प्राप्त झाले, ऐका, त्या सगळ्या पदार्थामध्ये अधिष्ठान रूपानं प्रति किती प्रत्यक, त्या सर्व पदार्थामध्ये अनुस्यूत आहे. त्या सर्व पदार्थाच्या अधिष्ठान रूपानं तो जीवात्मा आहे म्हणून त्याला प्रत्यक म्हणतात. त्या प्रत्यकला आत्मा म्हणतात. आत्मा म्हणजे प्रत्यक आहे बरं का, सर्वांच्या मध्ये राहणार आहे. आता ती व्यापनोती ती आत्मा बरं का, जो प्रत्यक आत्मा आहे, जो प्रत्यक आहे, जो सर्वांमध्ये अनुस्यूत आहे त्याला आत्मा म्हणायचंय. आणि सर्वात अनुस्यूत आहे म्हणजे कोणात अनुस्यूत आहे? हो, अहंकारापासून देहापर्यंतचा जीवाच्या कडे प्राप्त झालेला जो संघात आहे त्या सगळ्या संघातामध्ये अनुस्यूत आहे त्याला काय म्हणायचं? आत्मा. अयम आणि आत्मा. अयम शब्दाचा अर्थ काय सांगितला? तो अपरोक्ष आहे, त्याचा अपरोक्ष इंद्रिय द्वारा नसल्यामुळे तो स्वयंप्रकाश आहे. त्याची स्वयंप्रकाशता जीवाची आणि जीवाची अपरोक्षता सांगण्याकरता अयम म्हणलं, हा म्हणलं. आणि आत्मा म्हणण्याचं प्रयोजन काय? देहापासून अहंकारापर्यंत किंवा अहंकारापासून देहापर्यंत जेवढा संघात जीवाला प्राप्त झालेला आहे त्या सगळ्या संघातात व्यापून तो आहे, त्या सगळ्या संघाताचं अधिष्ठान तो आहे, त्या सगळ्या संघाताचा अंतर्यामी तो आहे, त्या सगळ्या संघाताचं प्रकाशन करणारा तो आहे म्हणून त्याला आत्मा म्हणलं. असं अयम आत्मा शब्दातून जीवाचा बोध करणं झाल्याच्या नंतर ब्रह्मशब्दाने कोण सांगितलंय? दृश्यमानस्य सर्वस्य जगतः तत्व मिर्यते ब्रह्मशब्देनं. सगळ्या दृश्यमान जगताचं तत्व, सगळ्या दृश्यमान जगताचं अधिष्ठान, जसं अहंकारादी देहांत सगळ्या पदार्थाचं अधिष्ठान तो जीव आहे की नाही, तसं दृश्यमान असलेल्या यावत जगताचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. मग अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचा आणि अधिष्ठान असलेल्या जीवाच्या ठिकाणी असलेला अनुस्यूत जो अधिष्ठान भाग आहे तो घ्या आणि त्याच्याकडे असलेला अहंकारादी देहांत सगळा उपाधी भाग सोडून द्या आणि याच्याकडे असलेलं दृश्यमान जगत हे अध्यस्थ सगळं सोडून द्या. मग या दोघांच्या ठिकाणी अनुस्यूत असलेल्या अधिष्ठान तत्वाचा, लक्षार्थाचा ऐक्यानं विचार करायचा म्हणलं तर तो शक्य होतो की नाही? बघा, शक्य होतं. याला काय म्हणायचं? तत् आणि त्वम पदाचे जे अर्थ 4 उपनिषदात आलेल्या महावाक्याच्या आधारानं आपल्याला विचारात घेता येतात ते सगळे विचारात घेणं, वाच्यार्थही पाहणं, लक्षार्थही पाहणं, वाच्यार्थाचा त्याग करणं, लक्षार्थाचा स्वीकार करणं किंवा वाच्यार्थात बाध समानाधिकरण्यानं ऐक्याचं चिंतन करणं आणि लक्षार्थात मुख्य समानाधिकरण्यानं ऐक्याचं चिंतन करणं, एवढा सगळा विचार 4ही उपनिषदात आलेल्या जीव आणि ईश्वर बोधक पदाच्या संबंधानं येणाऱ्या अवांतर वाक्याच्या आधारानं करून महावाक्याच्या आधारानं ऐक्याच्या चिंतनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं, याला काय म्हणायचं? तत्त्वम पदार्थ शोधन वाढवणं, एवढी ती प्रक्रिया आहे बरं का. काल जाता जाता राहून गेलं पण ते राहू नये असं वाटलं म्हणून पुन्हा त्याचा विचार थोडासा आपला झाला. तत्त्वम पदार्थ शोधन वाढवणं झाल्याच्या नंतर आपल्याला आनंदावाप्तीपर्यंत जाऊन पोहोचायचं.